3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 3:30चा आजचा खेळ रंगणार आहे वाईमधल्या रविवारपेठ भागामध्ये। बघूया तिथले लोक किती उत्साही आहेत ते। सुरुवात करूयात आपल्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे 3:30। रविवारपेठ परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात किसनवीर साखर कारखान्याचे संचालक केशवराव पाडळे यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। वाई शहर रविवारपेठेतला भाग हा जुना भाग म्हणून ओळखला जातो। इथं प्रामुख्याने शेतकरी प्रधान लोक राहतात। वाई गणपती हे अर्धदैवत, त्याच मांढरदेवी कळोबाईला जाताना ह्या भागातून हा रस्ता जातो। बरं मला सांगा की कुठल्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये इथले लोक सहभागी असतात? सर्व प्रकारच्या सगळीकडे उत्साह असतो। सगळीकडे उत्साह असतो। शेतकरी प्रधान असल्यामुळे इथं मोलमजुरी करणारे लोक बरेचसे राहतात, जास्त आहेत। ह्या कार्यक्रमाला 3:30च्या कार्यक्रमाला जास्त उत्साही आहेत। बघूयात आज किती उत्साह दिसतोय ते। सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला 3:30। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडची, म्हणजे अंदाजे कितीसाठी 3 स्पर्धक निवडण्याची। आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्याबरोबर आहे। तुझं नाव काय? राजवर्धन गणेश पाडळे। राजवर्धन, तू काय करतोस? तू काय करतोस? खेळतोस। आणि मग शाळेत कोण जातं? पप्पा। शाळेत कोण जातं? तूच जातोस। बर, तू खेळतोस ना, मग माझं एक छोटंसं काम करायचं। यातली मला 3 टोकन्स काढून द्यायची। डोळे मिटायचे आणि 3 टोकन्स काढून द्यायची। 1 2 3। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 39। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 94। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 77। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाज किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? जनार्दन भगत। बर, भगत काका तुम्ही काय करता? चप्पलचं काम करतो। म्हणजे चर्मकार आहात? चर्मकार आहे। अरे वा, म्हणजे चपलीच्या बाबतीमध्ये काय व्हरायटी असते तुमच्याकडे? व्हरायटी भरपूर असतात। काय काय असते? लेडीज पासून ती जेंट्स पर्यंत व्हरायटी असतात। म्हणजे पहिल्यांदा लेडीजच सांगितलं। लेडीज, कारण लेडीजलाच खप जास्ती आहे। लेडीजला जास्त खप आहे? लेडीजला जास्ती खप। म्हणजे चपलीचा वापर एकतर शोभा वाढवण्यासाठी असते किंवा शोभा उतरवण्यासाठी असतो। बरोबर आहे। मग कशासाठी जास्त वापर करतात त्या? शोभा वाढवण्यासाठी चप्पलचा वापर जास्ती आता चाललेला आहे। आणि उतरवण्यासाठी कमी चाललेला आहे। कमी चाललेला आहे। पण या व्यवसायामध्ये तुम्ही किती वर्ष आहात? आज 30 वर्ष झाली मी आहे। 30 वर्ष झाली। परंपरागत व्यवसाय? बर, मग काय असं टार्गेट असतं की वर्षाला इतक्या चप्पल खपवायच्या? आता तसं काय महाबळेश्वर हिल स्टेशन आहे, त्यामुळं कधी 100 जोडबी दिवसाला जाते, कधी 50 जाते, कधी 10 जोडी बी जातात। त्याचं वर्षाचं काय टोटल सांगू तरी नाही म्हणलं तरी 2-2.5 हजार जोडी वर्षाच्या आतमध्ये जातात। बरं, म्हणजे अंदाजे तुमचं खर्च किती असतो आणि उत्पन्न किती मिळतं? म्हणजे 30% आम्हाला मिळतं सगळं, आमची मजुरी वगैरे जाऊन शनी त्याच्यावर। पण मग या व्यवसायामध्ये तुम्ही रमता काम करताना? हो, एकदम खूप मजा वाटते। खूप मजा वाटते। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही किती रमताय आणि कशा पद्धतीने अंदाज लावताय। पहिल्यांदा वेळ आहे त्यामुळे आता काय कल्पना नाही एवढी। बघूयात काय होतं ते। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अर्चना जमदाडे। बर, तुम्ही काय करता? गृहिणी आहात। आणि मिस्टर? तरकारी व्यापार करतात। तरकारी व्यापार म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात। बर, मला सांगा की मग शेतामध्ये जाणं येणं होतं? नाही, शेतीच नाहीये त्यामुळे जातच नाही। शेती नाहीये तरी सुद्धा भाजीपाल्याचा व्यवसाय? बर, मग कसं काय पहिल्यांदा चहा पानाचा कार्यक्रम कसा काय ठरला होता लग्नाचा? मी मामाचीच मुलगी आहे। मामाचीच मुलगी आहे त्यामुळे ओळख होतीच पहिल्यांदा। मग कसं काय आत्याबाईंनी गळ घातली का मामानीच गळ्यात मारली पोरगी? काय झालं? तसं काय नाही। तुमचं तुम्ही ठरवलं? नाही, आमचं आम्ही नाही ठरवलं। मग विचारलं मोठ्यांनी सगळ्यांनी, हो झालं, मग झालं आणि चहा पानाचा कार्यक्रम पण उरकला। बघूया आता या राऊंड मध्ये तुम्ही कसा काय अंदाज लावतायत ते। या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? भाग्यश्री गणेश पाडळे।
पाडळे. तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहे. गृहिणी आहात. आणि मिस्टर काय करतात? व्यापार कापड व्यवसाय. कापड व्यवसाय. बर. आणि घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे दीर जाव आणि मुलगा आणि आम्ही दोघं. हो, एकत्र फॅमिली आहे. बर. तुमचा कसा काय झाला होता चहा पानाचा कार्यक्रम? नेहमी जसा इतरांचा होतो तसा बघायला आले, म्हणजे स्थळ सुचवलं गेलं. कुणी? आमचे मामा आहेत तिथे बावधनला. त्यांनी यांच्याबद्दल माहिती दिली होती. मग वडील बघून गेले. मग त्यानंतर हे बघायला आले त्यांच्या दाजींबरोबर. आणि मग ते झालं आणि जुळलं सगळं. हो. मग आता काय सगळं व्यवस्थित चाललंय ना? व्यवस्थित आहे. बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कसा अंदाज लावतायत. तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आता आपण जाणून घेतोय आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील भगत काका, त्यानंतर जमदाडे वहिनी आणि सर्वात शेवटी पाडळे वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. या कप बशा वजनाने हलक्या आहेत, शिवाय या मायक्रोवेव्ह आणि डिश वॉशर सेफ आहेत. या कप सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतात भगत काका. भगत काका, हे घ्या 10 अंक. यातले फक्त 3 अंक वापरून तुम्हाला याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 450 रुपये. 450. बरोबर वाटतेय? बरोबर वाटते. बर. तरी पण मी पाठीमागे हा, विचारतो, चालेल. काय अंदाज आहे? 800 रुपये. बर. 1000. 200. बर. पाठीमागे तिकडे बघा. 1 मिनिट. इतक्या वेगवेगळ्या किमती मला ऐकू येतात. तुम्हाला काय वाटतंय? मला योग्य वाटतंय ती मी लावलेली आहे किंमत. योग्य वाटते? हो. किंमत बदलायची आहे? हा? नाही. नाही, अजिबात नाही. नाही. ठाम आहे या मतावर? हो. लिहून टाकायची? लिहूयात मग. आता तुम्ही किंमत ठरवा. या कप सेट मध्ये 6 कप आणि 6 बशी आहेत. बोन चायनाच्या आहेत आणि याच्यावर खूप आकर्षक असं नक्षीकाम आहे. काय किंमत आहे? 630. 630. किंमत कमी वाटतीये, जास्त वाटतीये? नाही. याच्या अगोदर कप सेट घेतलात असा? नाही. नाही. पण मग काय अंदाजच किंमत? अंदाजे. बर. तरी पण मी पाठीमागे विचारतो. आता काय अंदाज आहे मला सांगा. किती? 500. 530. 750. 300. वेगवेगळ्या किमती मला ऐकायला येत आहेत. तुम्हाला काय वाटतंय? 630. 630च किंमत बदलायची आहे? नाही. नाही. लिहून टाकायची किंमत? हो. लिहूयात मग. पाडळे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 890 रुपये. 890 रुपये. जास्त वाटते किंमत? नाही, माझ्या अंदाजे बरोबर आहे. बर. कारण मायक्रोवेव्ह सेफ आहे त्यामुळे किंमत असेल. याच्या अगोदर असा कपसेट घेतलाय? मी खरेदीचा कधी हे नाही आले, म्हणजे प्रसंग नाही आलेला. बर. पण म्हणजे क्वालिटीवरून क्वालिटीवरून तसं वाटतंय तुम्हाला? बर. पाठीमागे विचार तुम्ही काय वाटतंय? काय अंदाज आहे पाठीमागे? 850. 780. सगळ्यांच्या किमती 800च्या आसपासच येत आहेत. तुम्हाला किंमत बदलायची आहे? बघा, नीट विचार करा. काय किंमत आहे? 810. 810 रुपये. ठाम आहे या मतावर? हो. नक्की? नक्की. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा भगत काकांनी सांगितलेली किंमत आहे 450 रुपये. त्यानंतर जमदाडे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 630 रुपये. आणि सर्वात शेवटी पाडळे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 810 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि या कप सेटची खरी किंमत आहे 890 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली ती पाडळे वहिनींनी. अभिनंदन, तुम्हाला मिळतोय हा कप सेट. अभिनंदन. थँक्यू. पहिल्यांदा अचूक किंमत सांगितली होती, ती बदलली, परत 810 केलीत. तुम्ही काय रोज 3.5 बघता, त्याचा परिणाम आहे का? असं वाटतंय बहुतेक. असं वाटतंय. त्यामुळे अंदाज एकदम परफेक्ट झाला तुमचा.
बघूयात आता जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसा खेळतायत, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, ज्याचं उत्तर आपले 6 स्पर्धक फक्त देऊ शकत नाहीत, इतर प्रेक्षक देतील, आणि जो बरोबर उत्तर देईल त्याला मी देणार आहे आकर्षक भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. आजचा प्रश्न असा आहे, आमच्या बागेत नवल मोठं, अर्धा बगळा अर्धा पोपट म्हणजे काय?